इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्त लहान मुलामुलींना विधान परिषद उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे व शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ व पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर दिवाळीतील धमाल खरेदीची लयलूट करत धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर अनोखे हास्य फुलवले। काहीच महिन्यांपूर्वी दरडग्रस्त इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती। या दुर्घटनेत बचावलेल्या सर्व लहान चिमुकल्या मुलामुलींना एकनाथ शिंदे फाउंडेशन, वंदे मातरम संघटना, राष्ट्र प्रथम ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट यांच्या पुढाकारातून पुण्यात आणून पुण्यातील दिवाळीची सहल आणि खरेदीची लयलूट करत चिमुकल्यांसमवेत दिवाळी साजरी करण्यात आली। आणि विशेष म्हणजे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलमताई गोऱ्हे या सर्व लहानग्यांना नवीन पोशाख खरेदी करताना स्वतः उपस्थित होत्या। यावेळी शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे आयुष्य अंधकारमय झालेले आहे अशा आपत्तीग्रस्त चिमुकल्यांना पुण्यात आणून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासारखा दिवाळीचा दुसरा आनंद असू शकत नाही। यावेळी चिमुकल्यांनी लक्ष्मी रस्त्यावर विविध प्रकारचे कपडे, मिठाई खरेदीचा मनसोक्त आनंद घेतला। सर्वसामान्यांसारखी आपली दिवाळी साजरी होत असल्याचा आनंद या सर्व चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता। दिवाळी अनोख्या पद्धतीने साजरी होताना बघून अतिशय समाधान वाटत असल्याचे वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ यांनीही आनंद व्यक्त केला। या प्रसंगी विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे, पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे, वंदे मातरम संघटनेचे वैभव वाघ, सुदर्शनाताई, शहर संघटक श्रीकांत पुजारी तसेच असंख्य शिवसैनिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते। एक तर म्हटलं तर एका अर्थाने खूप वेगळा कार्यक्रम आहे, पण हा फक्त कार्यक्रम नाही आहे। इर्शाळवाडीमधल्या बांधवांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केलं होतं की आम्ही तुमच्यावर सातत्याने राहू आणि त्या दृष्टिकोनातून आज पुण्यामध्ये या बालकांना वेगवेगळ्या फाउंडेशन्सनी बोलावलं आणि त्याच्यामध्ये प्रमोद उर्फ नाना भानगिरे आमचे शिवसेनेचे शहर प्रमुख आहेत त्यांनी पुढाकार घेतला, वैभव वाघ यांनी पुढाकार घेतला, तुळशीबागेमधल्या व्यापारी बांधवांचं महत्त्व मिळालं आणि हे जर का पाहिलं आणि या मुलांनी सुद्धा एवढी तयारी दाखवली लांब येण्याची, हा एक त्यांना वेगळा अनुभव आहे त्यांच्या गावापेक्षा आणि संपूर्ण समाज त्यांच्याबरोबर आहे, संपूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे या भावनेबरोबर त्यांच्या चेहऱ्यावर त्यावेळेला इर्शाळवाडीला दिसणारी भावना आणि आजची भावना याच्यामध्ये त्यांना जो आत्मविश्वास मिळाला आहे, त्यांना जो धीर मिळाला आहे तो म्हणजे महाराष्ट्रातल्या समाज मनाचं परिपक्व प्रेम त्यांना लाभलेलं आहे याची देखील एक खात्री त्यांच्या आज नजरेतून होते। त्यांचा अधिक चांगल्या प्रकारे त्यांना जास्त दमछाक न होता त्यांची खरेदी व्हावी, त्यांना इथे पुण्यामध्ये आराम करता यावा आणि इर्शाळवाडीला ते सुखरूप पोचावे या दृष्टिकोनातून मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करते आणि प्रत्येकाला आपल्याला दीपावलीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देते।